एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घजित्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी। ही केशवसुतांची कविता आपणा सर्वांना माहीत असेलच। महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्तालाही कानठळ्या बसवल्या होत्या, त्याच छत्रपतींचा आशीर्वाद घेत शरद पवारांनी आपल्या पक्षाचे नवीन चिन्ह तुतारीचे अनावरण किल्ले रायगडावरून केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाची ओळख आता तुतारीच्या रूपाने संपूर्ण राज्याला होणार आहे। हे चिन्ह मिळाल्याने पवार समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या साथीने राज्यातील सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया पवारांच्या पक्षातील नेत्यांनी दिली आहे। शनिवारी शरद पवार हे त्यांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या अनावरणासाठी किल्ले रायगडावर गेले होते। त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे सर्व प्रतिष्ठित नेते देखील आणि आमदार या कार्यक्रमाप्रसंगी रायगडावर उपस्थित होते। अशातच हा चिन्ह अनावरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। परंतु याच दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात शरद पवारांना रायगड किल्ल्यावरती किती दिवसानंतर आला असा प्रश्न केला असता आपण जवळपास 40 वर्षांनंतर रायगडावर आलो असल्याचे उत्तर त्यांनी दिलं। यानंतर पवारांवर विविध पक्षातील नेत्यांनी टीका केली। त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रतिक्रिया दिली, ज्यामध्ये ते म्हणाले, आपल्याकडचे महापुरुष आपणच जातीमध्ये विभागून टाकले आहेत। सध्याचे राजकारण हे महापुरुषावर सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, तसेच इतके वर्ष ते शाहू फुले आंबेडकर यांचे नाव का घेत होते असा थेट सवाल राज ठाकरेंनी पवारांवर या दरम्यान केला। तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत असताना शरद पवारांवर टीका केली। त्यामध्ये ते म्हणाले, 40 वर्षानंतर शरद पवार हे रायगडावर गेले। खरं तर याचं क्रेडिट अजित पवारांना द्यायला हवं। आता ही तुतारी कुठे आणि किती वाजेल हे येणाऱ्या काळातच आपणाला समजेल। खरं तर हा आरोप प्रत्यारोपाचा भाग बाजूला ठेवला तर शरद पवारांची ही तुतारी महायुती तसेच अजित पवारांना खरंच भारी ठरेल का, याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात। गत विधानसभा निवडणुकीनंतर सेना भाजप सरकारमध्ये सत्ता स्थापनेचा पेच हा मुख्यमंत्री पदावरून फसला होता, तर दुसरीकडे सेनेला सोबत घेत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये देखील सरकार स्थापन करण्याबद्दलच्या हालचाली वाढत होत्या। अशातच या तिन्ही पक्षांचा मेळ लागता लागत नव्हता। कधी काँग्रेस हायकमांडचा वेळकाढूपणा तर कधी मंत्रिपदाचा वाटा यावरून सरकार स्थापनेचं घोडं हे बरेच दिवस अडकलं होतं। त्यातच ही सर्व दिरंगाई अजित पवारांना सहन न झाल्याने अचानक त्यांनी सर्वांना धक्का देत देवेंद्र फडणवीसांसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। अशातच शरद पवारांनी सेना काँग्रेसला गाफील ठेवत त्यांचा गेम केला का अशा चर्चांना उधाण आले। परंतु आपण अजित पवारांच्या निर्णयाचे समर्थन करत नाही, तसेच तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे देखील शरद पवारांनी या दरम्यान स्पष्ट केले होते। या निमित्ताने पवार काका पुतण्यामधील मतभेद हे सर्वांसमोर आले। त्यानंतर अजित पवारांनी केलेले हे बंड जास्त दिवस टिकले नाही आणि नंतर ते स्वगृही परतले। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं आणि अजित पवार हे सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री झाले। त्यानंतर देखील शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे वेळोवेळी जाणवत राहिले। अशातच नंतर अचानकपणे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याचबरोबर राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय देखील घेतला। परंतु सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आणि त्यानंतर पक्षातील सर्व नेते आणि आमदारांसोबत शरद पवारांची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देखील शरद पवारांनी निवृत्तीबद्दलचा हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली। त्या दरम्यान अनेक आमदार भावुक देखील झाले होते। परंतु या बैठकीत अजित पवार हे शरद पवारांच्या निर्णयाशी अगदी सहमत होते। पवारांनी जो राजीनामा दिला आहे तसेच राजकारणातून निवृत्त होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अगदी रास्त आहे असे ते सर्वांना त्या बैठकीत सांगत होते। तसेच पवारांना समर्थन करणाऱ्या नेत्यांना ते आरेकारे करत होते। परंतु नंतर सर्वांच्या आग्रहाखातीर शरद पवारांनी हा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि आपल्या पक्षामध्ये ते पुन्हा एकदा कार्यरत झाले। परंतु शरद पवारांची ही भूमिका अजित पवारांना फारशी रुचलेली दिसली नाही। याचा परिणाम म्हणून अजित पवारांनी पुन्हा एकदा बंड केले आणि ते पक्षातील बहुतांश आमदारांना सोबत घेत महायुतीमध्ये दाखल झाले। पुढे त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि ते राज्याचे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले। ही बंडखोरी स्वतः शरद पवारांनीच अजितदादांना करायला लावली आहे असे सर्वांचं मत होतं आणि भविष्यात शरद पवार हे स्वतः देखील भाजपसोबत जातील अशा चर्चांना वेग आला होता। परंतु वेळोवेळी शरद पवारांनी मात्र या गोष्टीचं खंडन केलं
आणि आपण महाविकास आघाडी सोबत असल्याचे स्पष्ट केले। पुढे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांच्या विरोधात रणशिंग फुंकले। तसेच आपली बहीण खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील त्यांनी टीकेचे झोड उठवले। अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना मैदानात उतरण्याचे त्यांनी संकेत दिले। या निमित्ताने त्यांनी बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन तसेच विविध सभा देखील घेतल्या आणि यातूनच पवार काका पुतण्याचा राजकीय संघर्षाला नव्याने सुरुवात झाल्याचे दिसून आले। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव हे संख्याबळाच्या जोरावर अजित पवारांना मिळाले। तर दुसरीकडे शरद पवारांनी आपला पडदा झालेला पक्ष पुन्हा एकदा उभा करण्यासाठी नव्याने सुरुवात केली आणि अशातच काल त्यांना निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं। त्यानंतर शरद पवार समर्थक तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं असं वातावरण तयार झालं होतं। त्याच निमित्ताने काल या चिन्हाचा अनावरण सोहळा रायगड किल्ल्यावरती अगदी उत्साहात पार पडला। एकंदरीत ही तुतारी येणाऱ्या काळात अजित पवारांना भारी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु 82 वर्षे वय झाले असताना देखील शरद पवारांचा नवउत्साह पाहून कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा आदर जागा झाला आहे। गत विधानसभा निवडणुकीसारखी यावेळी देखील शरद पवारांची जादू चालेल का, तसेच मतदारांची मतरूपी सहानुभूती शरद पवारांना मिळेल का, हे येत्या निवडणुकीमध्ये आपणाला समजून येईल। गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे बरेचसे आमदार त्यांना सोडून विरोधी पक्षात गेले होते। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील अस्तित्व संपेल का अशीच काहीशी परिस्थिती तयार झाली होती। परंतु स्वतः शरद पवार यांनी घराबाहेर पडत संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला। विविध मतदारसंघाचे दौरे करत आपल्या सभा त्यांनी चांगल्याच गाजवल्या। त्याचाच प्रत्यय म्हणून गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अपेक्षेपेक्षा खूप चांगले यश मिळाले। त्याचप्रमाणे यंदा देखील शरद पवार आपल्या पक्षाला आघाडीवर ठेवत येत्या निवडणुकीत आपली किमया करून दाखवणार का हे पाहावं लागेल। एकूणच या अगोदर देखील बरेचसे ताकदवर नेते आणि आमदार आपणाला सोडून गेले आहेत, तरी देखील त्यांचा पराभव करत आपला पक्ष आपण वेळोवेळी ताकदवर केला आहे याचा दाखला पवार या निमित्ताने देत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवार हे आपल्या चाणाक्ष बुद्धी चातुर्य शैलीतून आपल्या पक्षाला नवीन भरारी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकंदरीत येणाऱ्या काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पाहायला मिळणार यात कोणतीही शंका नाहीये। तसेच राज्यात येणाऱ्या काळात तुतारीचा डंका चालेल की राष्ट्रवादीच्या घड्याळाचा आवाज पुन्हा एकदा घुमेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशातच येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज्यातील सर्वसामान्य मतदार हा कोणत्या पवारांना साथ देईल असं आपणाला वाटतं याबद्दलचं मत आपण आम्हाला नक्की कळवा। तसेच हा संपूर्ण व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।